हां, बोला ना जीजू. मी मंजू बोलते. अगं अवनी कुठं आहे? कुठे जाणार आहे? ती इथंच तर आहे. कधीचा फोन हातात वाजतोय पण उचलेनाच. मग मीच उचलला. ओ हो का? ए मंजू, डोकं नको खाऊस हा माझं. फोन दे इकडं, अवनी म्हणत होती. आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अनकंडिशनल लव्ह भाग 55. दिवसामागून दिवस जात होते. क्षितिजीकडं आल्यापासून चांगलाच बिझी झालेला. जरी त्याने ठरवलेलं तरीही अवनीशी बोलणं फार कठीण होऊ लागलेलं. तिथं आर्यश तिची काळजी घ्यायला असल्यावर कोणताही प्रॉब्लेम निर्माण होणार नाही याची खात्री त्याला होती. पण तिला बोलण्यासाठीही वेळ देणं त्याला अतिशय जिकरीचं होऊ लागलेलं. त्यातूनही तो तिला फोन कॉल तर करायचा, पण दोघांचं बोलणं नेहमीच अधुरं सुटायचं. कारण कोणा ना कोणाचा तरी महत्त्वाचा कॉल तरी त्याला येत असायचा, नाहीतर मीटिंग तरी असायची. आणि नेहमीच दोघांचं बोलणं अर्धवट सुटून जायचं. 2-3 दिवस म्हणतात त्याचं काम संपवता एक आठवडा उलटला होता आणि त्याला काही गावी जायला जमलंच नव्हतं. उद्या संडे होता. क्षितिज उद्या काही करून गावी जाणार होता. त्याला अवनीला एकदा तरी जाऊन भेटायचं जे होतं त्याने तसं ठरवलेलं. अवनीला मात्र अचानक सरप्राईज द्यायचं होतं त्याला. आदल्या रात्रीच्या जेवणानंतर त्याने बेडरूममध्ये येताच अवनीला कॉल लावला आणि गॅलरीमध्ये आला. अर्थात तो तिला सांगणारच नव्हता की तो उद्या येतोय, पण त्याला माहीतच नव्हतं. ती खूप चिडलेली, कारण सकाळीही दोघांचं बोलणं अर्धवट सुटलेलं. आताही अवनीला रिंग जात होती, पण ती कॉल काही उचलत नव्हती. पूर्ण रिंग होऊन फोन कॉल आपोआप कट झाला. मग मात्र त्यानं एक वेळ किती वाजलेत ते चेक केलं. अरे आता तर फक्त 9:30 होत आलेत. तिची भांडीही झाली असतील, मग फोन का उचलत नाहीये? स्वतःशीच म्हणत त्याने पुन्हा एकदा अवनीला कॉल लावला. 2-3 वेळा ट्राय करून झालं, पण ती फोन उचलेना झालेली. अरे यार, चिडली की काय ही पुन्हा? ए अवनी, कुठं आहेस? फोन उचल ना. सकाळसाठी सॉरी, महत्वाचं होतं डिअर म्हणून कट करावा लागलेला कॉल. आता फक्त तुझ्याशी बोले, आय प्रॉमिस यू. अगदी ब्रह्मदेवाचा कॉल आला ना तरी उचलणार नाही. मग तर झालं. तिला मेसेज करून त्यानं पुन्हा एकदा ट्राय केला आणि आता या वेळेला मात्र फोन उचलला गेला. हां बोला ना जीजू, मी मंजू बोलते. अगं अवनी कुठं आहे? कुठे जाणार आहे ती? इथेच तर आहे. कधीचा फोन हातात वाजतोय पण उचलेनाच. मग मीच उचलला. ओ हो का? ए मंजू, डोकं नको खाऊस हा माझं. फोन दे इकडे, अवनी म्हणत होती. का? आता जीजूशी बोलायचं नव्हतं तुला? जीजू फुगून बसली ती, फुगून, म्हणत ती मोठ्याने हसली. मंजू बावळट, एक ठेवून देईल ना अशी? अवनीचा आवाज मध्येच येत होता, पण त्या दोघींचं नेमकं काय चाललंय हे त्यालाच कळत नव्हतं. हा बोला. एकदम धारदार आवाज फोनवर आला तसा दोघींचं बोलणं ऐकण्यात हरवलेला क्षितिज भानावर आला. काय हे अवनी? अगं सॉरी बोललो ना. यू नो, तुझा होणारा नवरा फक्त तुझा बॉयफ्रेंड नाहीये, तर एक बिझनेसमॅन सुद्धा आहे. मग तू सपोर्ट करायचं सोडून असं वागणार आहेस का? ओ अच्छा, म्हणजे मी सपोर्ट नाही करत का? दिवसभरात कधीतरी एकही कॉल करते का मी तुम्हाला? का तर तुम्ही बिझी असाल, तुमचं काम महत्वाचं आहे. बस सकाळी आणि रात्री कॉल करता, त्यामध्येच अमुकच कॉल आला आहे, मला उचलावा लागेल, असंच चालू असतंय तुमचं. एकतर 2-3 दिवसांनी येतो म्हणाला होता, तेही आला नाहीये. तरीही मी म्हटलं जाऊ दे, पण सकाळी तर मला होल्डवर ठेवून तुम्ही चक्क विसरून गेला की मी इकडं मोबाईलवर तुमची वाट पाहते. अरे आय एम सॉरी ना यार, बोललो ना सॉरी. आता किती वेळा सॉरी म्हणू? आता काय केलं म्हणजे तू शांत होशील, जरा सांगशील का? काही नको अवनी, मी सुद्धा मिस करतोय तुला.
उगाच जेवण करून आल्या आल्या पहिला तुला कॉल केलाय का? बरं, झाला का राग शांत तुझा आता? अवनी त्याने विचारलेल्या प्रश्नावरती शांतच राहिलेली आणि तिच्या शांत राहण्यावर त्याला काय समजायचं ते बरोबर समजलं की तिचा राग शांत झाला नाहीये. त्याने क्षणभर डोळेच मिटले. खरं तर तत्क्षणी तिला घट्ट मिठीत घ्यायची तीव्र इच्छा त्याला झालेली, पण तसं तो करू शकत नव्हता. उद्या आपण गावी जाणार आहोत हे त्याला माहिती होतं, म्हणून त्याने लगेचच स्वतःला सावरलं. हे अवनी, बोल ना प्लीज, काहीतरी बोल. आता इकडे येणार आहात की नाहीच तुम्ही? तिचा डायरेक्ट प्रश्न आला. मी ट्राय करतोय अवनी. तो दातावर दात घट्ट करत कपाळावर तर्जनी घासत मोठ्या जिकरीने उद्या तिकडे येणार असल्याचं तिच्यापासून लपवत म्हणाला. ठीक आहे, मग मी आता हा प्रश्नच पुन्हा विचारणार नाही. जेवलात का? तिनं विषय बदलत विचारलं. हो, बोललो ना, आत्ता जेवून आलोय. एकच मिनिट हा अवनी, जस्ट कीप ऑन होल्ड. इट्स अर्जंट कॉल अँड आय हॅव टू टेक. म्हणत त्याने दुसरा येणारा फोन कॉल घेतला तसा अवनीने आता कॉलच कट केला. राजवीरचा कॉल होता म्हणताना क्षितिजचे 2-3 मिनिट तरी त्यात गेलेच. आणि त्याचा कॉल संपला तर त्याच्या लक्षात आलं अवनीनेही कॉल कट करून टाकलाय. अरे यार, ही अवनी पण ना, म्हणत त्यानं पुन्हा कॉल लावला, पण आता तिचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. वैतागून सुस्कारा सोडत तो बेडवर येऊन बसला. जाऊ दे, उद्या भेटणार आहे ना तिला, तेव्हा पाहतो, स्वतःशीच म्हणत मोबाईल साईडला ठेवून तो बेडवर आडवा झाला. बाजूच्या उशीला जवळ घेत तिला घट्ट मिठीत घेतलं. मनात उमडणारी अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न करत होता तो अवनीला खूप म्हणजे खूप मिस करत होता. आज ती एवढी का आठवत होती त्याचं त्यालाही कळत नव्हतं. बस एकच दिलासा होता की तिला उद्या समोरासमोर भेटणार होता. इकडं अवनी मात्र क्षितिजवर रागावली अशी नव्हती, पण तिलाही तर अस्वस्थ वाटत होतं. तो भेटायला येणार म्हणून त्याचं येणं आता दरवेळी लांबणीवर पडत होतं आणि हेच तिला हर्ट करत होतं. खरं तर एवढा हक्क दाखवण्या इतपत ती त्याचा तिच्याही नकळत विचार करू लागलेली, त्याच्यात इतकी गुंतलेली की बस. आणि हे असं किती दिवस चालणार हे तिला समजत नव्हतं आणि म्हणूनच हे सगळं तिलाही अस्वस्थ करून सोडत होतं. पहाटेच उठून क्षितिज गावी जायला निघालेला. तो एकटाच गावी निघालेला. जाताना एक ठिकाणी नाश्त्यासाठी थांबला होता. त्या हॉटेलमध्ये येत त्याने त्याचा नाश्ता मागवला आणि नाश्त्याचा वेट करत होता. इतक्यात त्याच्याच एका क्लासमेटनी त्याला ओळखलं. हे हाय क्षितिज. हे हाय शार्वी, तू इथं? हो, मी पुण्याला चालले, थोडं थांबले होते पेटपूजेसाठी आणि तू दिसलास. मग काय म्हणतोय बिझनेस? या एव्हरीथिंग ऑल राईट. यार, खूप दिवसांनी भेटतोयस. आणखी कोणी भेटते की नाही कॉलेजमधलं? अरे हो, ती समीक्षा तर असेल ना. लग्न करणार होतात ना तुम्ही? ती अगदी त्याच्यासमोर टेबलवर येऊन बसत म्हणाली. नो, वी डिड ब्रेकअप. ओ, काय सांगतोस? सो सॅड. माझं सोड, तुझं काय चाललंय? माझं काय, लग्न झालंय. त्याचं छोटंसं ऑफिस आहे, त्याला हेल्प करते तिथंच. सी, तो माझा नवरा आहे. हा, तो बोलावतोय बहुतेक, मला निघावं लागेल. एनिवे, नाईस टू मीट यू. ती हात पुढे करत म्हणाली. या, नाईस टू मीट यू टू. त्यानेही तिच्या हातात हात दिला. ए, भेटलाच आहेस तर एक सेल्फी तर घेऊ. ती तिचा मोबाईल काढत म्हणाली. या शुअर. त्याने म्हणताच तिनं त्याच्या जवळ येत त्याच्या सोबत सेल्फी काढली. वेट हा, म्हणत त्यानेही एक सेल्फी तिच्या सोबत काढली. चल मग, बाय. आणि काय रे, तू येणार आहेस ना गेट टुगेदरला? माहित तर आहे ना तुला गेट टुगेदर ठरतंय? ओ हो का? आय डोंट हॅव एनी आयडिया. इट्स ओके, तुझा नंबर दे, मी तुला इन्व्हिटेशन देईन. ओके ओके, नो प्रॉब्लेम. क्षितिजने तिला स्वतःचा नंबर दिला आणि मग मात्र ती त्याला बाय करून निघून गेली. क्षितिजनेही तिच्यासोबत काढलेला तो फोटो स्टेटसला लावला. एव्हाना नाश्ता होत आलेला. मग मात्र तो नाश्ता करू लागला.
इकडे अवनीची सकाळची कामं चाललेली. आज सकाळी क्षितिजचा नेहमीसारखा गुड मॉर्निंगचा मेसेजही नव्हता, नाही कॉल. तिला आता कशातच लक्ष लागेना झालेलं. त्याला एकदा कॉल करून पाहावा का असं सतत मनात येत होतं, पण त्याच्यावर असलेला किंचित राग तिला तसं करण्याची संमती देत नव्हता. आणि त्याचा कॉल नाही तर मेसेज मिस तर झाला नाही ना, ती हे सतत पाहत होती. तिचं सारखं लक्ष मोबाईलकडेच जात होतं. एवढ्यात हातात घेतलेल्या मोबाईलवर त्याचं स्टेटस अपडेट केल्याचं तिला दिसलं. तिने पटकन आत जाऊन पाहिलं तर अगदी त्याच्या खांद्यावर हात ठेवून एका मॉडर्न उभ्या मुलीसोबत त्याचा सेल्फी होता. तो पाहून तिचा राग आणखीनच वाढला. चेहऱ्यावर ते रागाचे भाव आपोआप आले. तिने पटकन व्हॉट्सअप बंद केलं आणि फोन तिथंच बाजूला आपटूनच ठेवला. आणि नेमकं मंजू तिथं आलेली. तिनं ते पाहिलं. काय झालं ग ताई, कोणाच्या फोनची वाट पाहतेस का? मंजू म्हणाली. तिचा रोग अवनीला कळणार नव्हता का? तिला तो बरोबर कळाला. तू जाऊन तुझं काम कर, जा नाश्त्याची तयारी करायला घे, मी आले एवढं झाडून. अगं एवढी उखडतेस का माझ्यावर? फोन आला तर घ्यायचा नाही आणि मग बसायचं असं आदळआपट करत. तू जातेस का आता? ती हातातला झाडू तिच्यावर उगारत म्हणाली. तशी मंजिरी जीभ चावत किचनमध्ये पळाली. तर असं इतर मुलींना भेटायला वेळ आहे वाटतं, आणि फक्त इकडं मला भेटायला तेवढा वेळ नाही येत. ठीक आहे, मला वाटलेलं आज संडे म्हणजे निदान आज तरी ते इकडे येतील, पण नाही, मीच ना आता कसलीच अपेक्षा ठेवणार नाहीये तुमच्याकडून. का आता माझ्याबद्दल तेवढं काही वाटतच नसेल त्यांना? तिकडे शहरात माझ्याही पेक्षा सुंदर मुली असतील ना, मग मी कितीही झाले तरी गावठीच. तिनं एक वार स्वतःकडे पाहिलं. तिने आता ही साडी नेसलेली नव्हे, गुंडाळलेली, पदर खोचलेला, अगदी काकूबाई झालेली. म्हणजे तिला स्वतःलाच तसं वाटलं. उगाच आपण आता असं राहायला नको हे तिच्या मनात येऊन गेलं. काहीतरी मनाशी ठरवत ती सरसर झाडू लागली. पण आता मनात शिरलेली अस्वस्थता त्याला दुसऱ्या कोणासोबत पाहून तिला आणखीनच अस्वस्थ करू लागलेली. कामं चुकणार आहेत का? करावी तर लागणार, तिची स्वतःशीच बडबड चालू होती. आणि ती एका पाठोपाठ बस कामं उरकण्याच्या तयारीत होती. नाश्ता वगैरे बनवून तिनं घरातल्या सर्वांना दिला आणि पुन्हा जेवणाच्या तयारीला लागली. निम्म जेवण बनत आलेलं तिचं कामाच्या नादात आत बाहेर करणं चालूच होतं. आणि एवढ्यात क्षितिजची कार वाड्याबाहेर येऊन थांबली. म्हणजे ती बाहेरच होती. तिनं क्षितिजला आलेलं पाहताच सरळ आत घरात धूम ठोकली आणि ती किचनमध्ये काम करणाऱ्या अवनीकडे आली. ए ताई, बाहेर कोण आले बघितलंस का? कोण आले? तिचा आताही रूढ प्रश्न होता. कोण आले जाऊन तर बघ बाहेर. बाहेर जाऊन बघायला एवढा मला वेळ नाहीये, तू सांग ना. मी नाही सांगणार, तू जाऊन बघ जरा, मग कळेल. काय ग मंजू, कोण आले? तिनं वैतागून हातात घेतलेल्या उलथण्यासह बाहेर नजर टाकली. आणि त्याला पाहायला बाहेर आलेल्या अवनीला किचनच्या दारातून आता वाड्याच्या चौकात उभा असलेला आणि तिलाच पाहणारा क्षितिज दिसला. तशी ती क्षणभर त्याला पाहतच राहिली. त्याला अचानक तिथं असा आलेला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू दाटलेले. पण ते अश्रू बाहेर पडण्याआत ती पटकन ते लपवत आत आली. मंजू, पाणी नेऊन दे त्यांना. हो म्हणत तीही लगेच लगबगीने त्यांच्यासाठी पाणी घेऊन गेली. त्याला पाहून एव्हाना आर्यश आणि विल्यमही खाली आलेले. अन अवनी मात्र किचनजवळ येत अगदी डोळे मिटून थांबलेली. जणू त्याला फक्त समोर पाहूनच तिला खूप काही भेटल्याची भावना होत होती. तिला अगदीच गदगदून आलेलं. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. बघूया क्षितिज आणि अवनीची इतक्या दुराव्यानंतरची भेट कशी असेल. ऐकत रहा अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.